नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मिड कॅप कंपनीचा फंडामेंटल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या सपोर्टजवळ ट्रेड करीत आहे, म्हणजे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे महाराष्ट्र सिम्युलेस लिमिटेड. या कंपनीची स्थापना 1988 मध्ये झालेली आहे. स्टील पाईप्स आणि ट्यूबच्या उत्पादनाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. तसेच वीज निर्मितीमध्ये सुद्धा गुंतलेली आहे. सिम्युलेस पाईप्स म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स तयार करते. हॉट फिनिश पाईप्स आणि ट्यूब्स, कोड ड्रॉन ट्यूब्स, बॉयलर ट्यूब्स आणि API लाईन पाईप्स यांचे उत्पादन करते. या कंपनीचा महसूल हा जास्तीत जास्त स्टील पाईप्स आणि ट्यूब्समधून होतो. 95% महसूल याच्यातून मिळतो आणि वीज निर्मितीतून 2% महसूल मिळतो. या कंपनीचे जे ग्राहक आहेत ते ग्राहक आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भेल, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड, नंतर NTPC, लार्सन अँड टुब्रो आणि बरेच कंपन्या या कंपन्यांचे ग्राहक आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्लायंटमध्ये अदानी आहे, DLF आहे, IGL आहे, युनिटेक आहे इत्यादी कंपन्या या कंपन्याचे ग्राहक आहे. तर या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला असता मार्केट कॅप आहे 9,223 कोटी रुपये एवढं मार्केट कॅप आहे. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 9.67 आहे. ही कंपनी आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.73 आहे. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 22.9. म्हणजे कंपनीच्या शेअरचा ROC चांगला आहे. ROEचा विचार केला तर ROE आहे 18.1, म्हणजे ROE पण चांगला आहे. कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे, म्हणजे कंपनीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. गेल्या 5 वर्षात प्रॉफिट ग्रोथ वाढवत आहे. या कंपनीशी सिमिलर कंपन्या कोणत्या आहेत मग? रत्नमणी मेटल, NMDC, नंतर उषा मार्टिन या कंपन्या सिमिलर कंपन्या आहे. गेल्या क्वार्टरपेक्षा चालू क्वार्टरचा नेट प्रॉफिट कमी आहे, पण गेल्या वर्षापेक्षा चालू वर्षाचा नेट प्रॉफिट हा वाढला आहे. सेल्स ग्रोथ थोडी कमी झालेली आहे. प्रमोटर होल्डिंग वाढलेली आहे. FI वाढलेले आहेत. DI थोडे कमी झालेले आहे. अशी ही मिड कॅप कंपनी आपल्या सपोर्टजवळ ट्रेड करीत आहे. 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करीत आहे. तर हा जो स्टॉक आहे हा स्टॉक कन्सेशनमध्ये मिळणारा स्टॉक आहे, कमी किमतीमध्ये मिळणारा स्टॉक आहे. येणाऱ्या काळामध्ये 1100पर्यंत सुद्धा या कंपनीचा टार्गेट जाऊ शकतो. तर पाहूया या कंपनीचा चार्ट. ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र सिम्युलेस लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 455 ही जी लेवल आहे हे एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा या रेजिस्टन्सपर्यंत गेला, ब्रेक झाला नाही. हा रेजिस्टन्स पुन्हा खाली आला आणि तिसऱ्यांदा हा रेजिस्टन्स या स्टॉकने ब्रेक केलेला आहे. म्हणजे 455 हा जो रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यामुळे तो आता सपोर्ट झालेला आहे आणि या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट पुन्हा खाली आलेला आहे. 455 हा स्टॉक वरती गेल्यानंतर 542 किंवा 43पर्यंत हा स्टॉक वरती गेलेला आहे आणि 543 या लेव्हलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. म्हणून 543 हा एक रेजिस्टन्स झालेला आहे. 455 हा एक सपोर्ट झाला आणि 543 हा रेजिस्टन्स झाला. पण दुसऱ्या हा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि ब्रेक केल्यामुळे 543 हा एक सपोर्ट झाला. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट पुन्हा खाली आला. म्हणजे 543 हा एक सपोर्ट झाला. या सपोर्टवरनं हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. वरती 601 या लेवलपर्यंत गेलेला आहे आणि या लेवलवरनं पुन्हा हा शेअरचा चार्ट 543 या लेवलवर आलेला आहे. म्हणजे 543 हा सपोर्ट आहे आणि 601 हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला, त्या लेवलवरनं खाली आला, त्यामुळे 601 हा रेजिस्टन्स झाला आणि दुसऱ्यांदा मात्र 601 हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. 601 हा रेजिस्टन्स ब्रेक केला, रिटेस्ट केला
आणि रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला 455 हा रेजिस्टन्स होता, नंतर सपोर्ट झाला, त्यानंतर 543 हा एक रेजिस्टन्स होता, तो सपोर्ट झाला, त्यानंतर 601 हा एक या ठिकाणी रेजिस्टन्स होता, आता तो सपोर्ट झाला आहे. हा सपोर्ट घेऊन, या लेव्हलचा सपोर्ट घेऊन हा स्टॉक वरती गेलेला आहे. वरती गेल्यानंतर वरून हा स्टॉक खाली आलेला आहे आणि खाली आपल्या सपोर्टजवळ आलेला आहे. जो 601 हा जो सपोर्ट आहे, या सपोर्टजवळ हा स्टॉक आलेला आहे. बघा, हा सपोर्टजवळ आलेला, या सपोर्टवरनं हा स्टॉक वरती जात आहे. रिटेस्ट करण्यासाठी खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून हा स्टॉक जर वर गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये या स्टॉकमध्ये मोठे टार्गेट मिळू शकते, कारण की आपल्या सपोर्टजवळ आला आहे. सपोर्टला रिटेस्ट करून वर जायला पाहिजे आणि वर गेला तर मिळणारे टार्गेटसुद्धा मोठे मिळेल, कारण की हा स्टॉक एक कन्सेशनमध्ये मिळणारा स्टॉक आहे, कमी किमतीला मिळणारा स्टॉक आहे. येणाऱ्या दिवसामध्ये या स्टॉकची किंमत जवळजवळ 1100च्या पुढेसुद्धा जाऊ शकते. तर अशा पद्धतीने या स्टॉक आपल्या सपोर्टजवळ आहे, रिटेस्ट करायला पाहिजे, रिटेस्ट करून वर जायला पाहिजे. पण हा स्टॉक या लेव्हलवरनं खालच्या सपोर्टपर्यंतसुद्धा येऊ शकतो. खालचा सपोर्ट आहे 543 हा जो सपोर्ट आहे, या सपोर्टपर्यंतसुद्धा येऊ शकतो. समजा इथे रिटेस्ट करून वर गेला नाही तर खालची जो सपोर्ट आहे 543 या सपोर्टपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो आणि 543 या सपोर्टला येऊन रिटेस्ट करून वर गेला तर मिळणारे टार्गेटसुद्धा मोठे मिळू शकते. तर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा स्टॉक इथून रिटेस्ट करतो, या सपोर्टवरनं रिटेस्ट करतो की या सपोर्टवरनं रिटेस्ट करतो, पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये. या स्टॉकमध्ये बाईंग आलेली दिसते आहे, हिरव्या कॅन्डल तयार झालेल्या आहेत, या ठिकाणी बाईंग झालेली आहे. कदाचित इथून रिटेस्ट करून या सपोर्टला रिटेस्ट करून वरसुद्धा जाऊ शकतो किंवा खालच्या लेवललासुद्धा येऊ शकतो. माझ्या मते या 601 या लेवलपासून कदाचित वर जाऊ शकतो. तर या कंपनीचा आपण फंडामेंटल आणि टेक्निकल पाहिलं, सपोर्टला असणारा हा स्टॉक आहे. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे, बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. जर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघा, तुम्हाला ते दिसत असेल की या स्टॉकचा RSI सुद्धा कमी झालेला आहे. धन्यवाद.